हर्षल पाटील यांनीच तांदूळवाडी इथल्या जलजीवन मिशनचे काम आहे ते केलं होते, आता सिद्ध झालेलं आहे। कारण या ठिकाणी जर बघितलं जलजीवन मिशनची जी कामं आहेत ती कामं जवळपास जलजीवन मिशन मौजे तांदूळवाडी तालुका वाळवा नळ पाणी पुरवठा योजना 2022-23 हे सगळं काम आहे ते हर्षल पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांचा जो भाऊ आहे अक्षय पाटील या दोघांनी केलेला आहे। कारण या कामाचे जे भूमिपूजनाचा जो बोर्ड आहे आणि उद्घाटनाचा जो बोर्ड आहे या बोर्डवरती आपण जर बघितलं तर या दोन्ही भावांची नावं आपल्याला पाहायला मिळतात। जयंत पाटील ज्यावेळी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळीची ही पाणी पुरवठा योजना आहे आणि त्याच्यावर जर बघितलं तर भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे त्यावर देखील हर्षल अशोक पाटील आणि अक्षय अशोक पाटील ही ठेकेदारांची नावं आहेत। त्याचबरोबर उद्घाटनाचा जो बोर्ड आहे त्या बोर्डवर जर बघितलं तर त्या ठिकाणी देखील ठेकेदार म्हणून हर्षल अशोक पाटील आणि अक्षय अशोक पाटील या दोघांची नावं ठेकेदार म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणजे एकूण जर बघितलं तर हे दोन ठेकेदार आहेत। हर्षल पाटील हे ठेकेदार होते हे या बोर्डवरून सिद्ध होते। ज्या पद्धतीनं गुलाबराव पाटील म्हटले की आमच्या कुठल्याही शासकीय यादीमध्ये हे कंत्राटदार म्हणून नव्हते, मात्र आता या दोघांची भावांची नावं आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीनं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे, कुठल्या शासकीय यादीवरती हर्षल पाटील नव्हते हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण तांदूळवाडी असेल किंवा त्याचबरोबर आणखी 3-4 गावातल्या जलजीवन मिशनची कामं आहेत ती या ठिकाणी हर्षल पाटील आणि अक्षय पाटील या दोघा भावांनी केलेली आहेत। आता सरकार या संदर्भातलं नेमकं उत्तर कसं देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, तांदूळवाडी, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।